180010. नमस्कार मित्रांनो, मी युनुस आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणखी एका नवीन प्रवासात। नॉर्मली माणसाचं आयुष्य आत्ता आहे सरासरी 60 ते 70 वर्ष, पण आज आपण पाहणार आहोत जवळपास 1000 वर्षापूर्वीचं मंदिर, जे की आहे चालुक्य यांच्या साम्राज्यातील। आणि हे पाहण्यासाठी आपण जवळपास 200 किलोमीटरचा प्रवास करणार आहोत कोल्हापूर ते हुबळीपर्यंतचा, ते पण आपल्या NH48 वरून। KSRTCच्या बसनं आपला आज प्रवास होणार आहे। दुपारी ठीक 12:40 आपली बस निघते फलाट क्रमांक 10 वरून, आणि मी बसलोय ड्रायव्हरच्या मागच्या सीटवर, कारण आपल्याला पूर्ण व्हिडिओ शूट करायचा आहे। काल आपण जेव्हा मोबाईलमध्ये शॉर्ट्स व्हिडिओ बघत बसलेलो, त्यावेळी आपल्याला ह्या मंदिरचं व्हिडिओ त्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये आलं, आणि मग काय आपण मॅपवर लगेच सर्च केलं की आपण तिथंपर्यंत बसने कसं पोहोचू शकतो, आणि त्याच वेळी आपण ठरवलं आपला नेक्स्ट व्हिडिओ ह्याच टॉपिकवर असणार। आणि बघता बघता आपला पहिला स्टॉप निप्पाणी आलं। कोल्हापूर ते हुबळी साध्या STचं जर तिकीट दर सांगायचं झालं तर 264 रुपये तिकीट दर आहे। आणि तिकीट काढताना आपण सहज कंडक्टर दादांना विचारलं की आपल्याला पोहोचायला किती वाजतील, तर त्यांचं उत्तर ऐकून चक्क आपल्याला शॉकच बसला, कारण त्यांनी सांगितलं की आपल्याला पोहोचायला 6 वाजतील। 200 किलोमीटरच्या अंतरासाठी 6.5 तास। मग आपल्याला ड्रायव्हर दादांनी सांगितलं की पूर्ण रस्त्याचं काम चालू आहे, त्यामुळे वेळ हा लागणारच। हे ऐकल्यानंतर लगेच आपल्या मनात विचार आला की आत्ता आपण आलो निप्पाणीपर्यंत, पुढचा प्रवास करायचा की नाही, कारण आपण जिथं चाललोय तिथंपर्यंत पोहोचण्यासाठी 6:30 जर वाजत असतील तर तिथं पोहोचून काय अर्थ नाही, कारण आपल्याला व्हिडिओ पण करायला भेटायला पाहिजे मंदिरचं। हा विचार आपण करतच होतो तोपर्यंत। तर मित्रांनो, आत्ता आपण निप्पाणीपासून थोडं पुढे आल्यानंतर पॅलेस या हॉटेलमध्ये जेवणासाठी 20 मिनिटं गाडी थांबलेली आहे, आणि इथंपर्यंत जितका वेळ होत असल्या कारणामुळे मी तर आशा सोडली की आपण अंधार पडल्याशिवाय का हुबळीत पोहोचणार नाही, त्यामुळे फक्त आपण येणाऱ्या स्टॉपचाच व्हिडिओ शूट केला। वेळ झालेला आहे 2:48। आता आपण आहोत संकेश्वर गाव। आता वाजल्या 4:14। आता आपण आहोत बेळगाव बस स्टँडवर। आता वेळ झाला आहे 5:35। आता आपण आहोत धारवाड बस स्टँडमध्ये। आणि जसं की कंडक्टर दादांनी सांगितलं होतं की 6 वाजतील, तसेच 6:15 आपण पोहोचलो हुबळी बस स्टँडला। 6:15। आता आपण आहोत हुबळीच्या मेन नवीन बस स्टँडवरच आपण तिथं उभारलेल्या रिक्षा चालकांना आपण विचारलं की इथून त्या मंदिरपर्यंत किती खर्च येईल। 4 किलोमीटरसाठी 300 रुपये सांगत होते। अंधार पण पडत असल्या कारणामुळे आपण त्या दिवशीचा व्हिडिओ शूटचा प्लॅन कॅन्सल केला, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पोहोचलो मंदिराजवळ। शिव मंदिर, जे की आहे जवळपास 1000 वर्षापूर्वीचं एक सुंदर आणि त्यावेळेचं इंजिनिअरिंगचं एक उत्कृष्ट उदाहरण, जे की आहे चालुक्य यांच्या काळातील। मंदिराची कलाकृती बघतच राहावी अशी आहे। निम्म मंदिर लालसर तर बाकीचं अर्ध मंदिर ग्रीनिश कलरच्या दगडामध्ये कोरलेलं आहे। या मंदिराची आणखी एक वेगळी गोष्ट म्हणजे एकाच लाईनमध्ये 2 नंदी आणि 2 शिवलिंग आहेत, आणि या 3 छोट्या खिडक्यामधून सूर्यकिरण सरळ मेन शिवलिंगपर्यंत पोहोचतो। अशा अनेक इन्क्रेडिबल वास्तू आपल्या भारतात आहेत, ज्यातील हा आपला पहिला भाग आपण कव्हर केला आहे। याच्या पुढे जेवढे पण आपले व्हिडिओ येतील त्या सर्व व्हिडिओ आपण एक अशा वेगवेगळ्या वास्तूवर करणार आहोत। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करायला विसरू नका। महिन्यातून एकच व्हिडिओ येईल, पण अशाच आणि ह्याच क्वालिटीचा व्हिडिओ येईल।
हुबळीच्या मेन बस स्टँडपासून फक्त 4 किलोमीटरच्या अंतरावर हे मंदिर आहे. या मंदिरची लोकेशन लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही त्या मंदिराचं लोकेशन किंवा तुम्ही पुढचा तुमच्या ट्रॅव्हलचा प्लॅन करू शकता.